नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर राजाराम देशमुख सर आणि विषय आहे हरभरा। तर हरभरा आणि एकूणच रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर आपण हरभऱ्यासह सगळ्या कडधान्य पिकांसंदर्भात भारतामध्ये जे काही प्रश्न आहेत किंवा ज्या काही संधी आहेत संशोधन आणि विस्तारामध्ये याचा आपण वेध आणि आढावा घेणारच आहोत। तर सरांची ओळख अशी की महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू म्हणून सरांनी काम पाहिलेलं आहे 2005 ते 2010 या काळामध्ये। आणि त्याहून मोठी ओळख म्हणजे सरांचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हरभरा पैदासकार किंवा कडधान्य पैदासकार ब्रीडर अशी एक मोठी ओळख आहे। आणि भारतातल्या आणि भारताबाहेरच्या अनेक प्लॅटफॉर्मवर सरांच्या संशोधनांची दखल घेण्यात आलेली आहे। तर आपण या संवादामध्ये खास करून हरभरा पिकासंदर्भामध्ये आपण आज महाराष्ट्रामध्ये हरभऱ्याचं क्षेत्र हे 25 लाख हेक्टरचा टप्पा हरभऱ्याने पार केलेला आहे। तर एकूणच हरभरा पिकाच्या अनुषंगाने आज ज्या काही समस्या आपल्याला दिसत आहेत किंवा हरभऱ्यासह कडधान्य पिकांमध्ये जर भारताला आत्मनिर्भरता स्वयंपूर्णता साधायची असेल तर त्याचा रोडमॅप काय असला पाहिजे, शेतकऱ्यांसाठी, पॉलिसी मेकर्ससाठी किंवा संशोधन आणि विस्तार कार्यातल्या व्यक्तींसाठी या संदर्भात आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत। तर ॲग्रोवन डिजिटलमध्ये मी सरांचं स्वागत करतो। हरभरा सर हे महाराष्ट्राचं प्रमुख रब्बी क्रॉप आहे आत्ता आणि ते कॅश क्रॉप म्हणून ओळखलं जाते। आणि कॅश क्रॉप म्हटलं की त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या समस्यासुद्धा खूप आता चर्चेत यायला लागल्या आहेत। खास करून शेतकऱ्यांशी जेव्हा आम्ही बोललो तेव्हा शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की नोव्हेंबर महिन्यात आता पाऊस येतो आहे। तर आणि असं म्हटलं जातं की सर्वसाधारणपणे 1 नोव्हेंबरच्या आसपास ही पेरणीची योग्य वेळ आहे। आणि पेरणी केल्यानंतर पुढचं वातावरणातले बदल इतके एक्स्ट्रीम आहेत। तर अशा कंडिशनमध्ये हरभऱ्यासारख्या पिकाची पेरणीची वेळ नेमकी योग्य कोणती मानावी जर ह्या प्रकारचे व्हेरिएशन होत असतील तापमानामध्ये, हवामानामध्ये, पाऊसमानामध्ये? हरभऱ्याच्या दृष्टीने 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक म्हणजे जमिनीतील ओलावा आणि दुसरं थंडी। अगदी गव्हा इतकी थंडी पडायची गरज नाही, गव्हापेक्षा कमी थंडी असली तरी हरभऱ्याचं पीक छान येतं। परंतु जमिनीत ओलावा मात्र असणं गरजेचं आहे, कारण बहुतांशी अजूनही हरभऱ्याचं हे पीक कोरडवाहू पद्धतीनं घेतलं जातं। आणि त्यामुळं जरी आपण योग्य वेळ हरभऱ्याची कुठली असावी याविषयी पुष्कळचं संशोधन झालं आणि त्यावेळेला असं दिसून आलं की साधारणतः ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा आणि नोव्हेंबरचा पहिला आठवडा हा पिरियड साधारणतः हा 15 म्हणजे योग्य आहे असं दिसून येतं। तर याचं मुख्य कारण असं होतं की त्यावेळेला ऑक्टोबर हीट साधारणतः संपत येते 25 ऑक्टोबरच्या दरम्यान आणि थंडी पडायला थोडासा वेळ लागतो, अजून वेळ शिल्लक असं म्हणजे 15 नोव्हेंबर 20 नोव्हेंबरच्या पुढे अशी साधारणतः थंडी पडायची। तर उद्देश असा की हरभऱ्याचं एकूण पीक साधारणतः 100 दिवसाचं आहे आणि याला साधारणतः उगवून आल्यानंतर म्हणजे जे ब्रँचिंग किंवा फांद्या यायला सुरुवात होती ती साधारणतः 30 दिवसाला होती आणि आपल्याकडे फुलं यायची कालावधी साधारणतः 45 दिवसाचा असतो। 40-45 दिवसाला फुलं यायला सुरुवात होते आणि ते साधारणतः 70-75 दिवसापर्यंत साधारणतः 1 महिना फुलं टिकतात। तर हा जो पिरियड आहे म्हणजे फांद्या येण्याचा आणि घाटे भरण्याचा या कालावधीमध्ये थंडी आपल्याला मिळाली पाहिजे हरभऱ्याला। त्यामुळं फार आधी पेरलं तरी ती उष्णता असते, ऑक्टोबरची हीट असते आणि उशीर झाला तरी मग परत जानेवारी 15च्या पुढं आपल्याकडे टेम्परेचर वाढायला सुरुवात होते। त्यामुळं साधारणतः ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा आणि नोव्हेंबरचा पहिला आठवडा किंवा पहिला 15वाडा आता काय होईल की जसा हवामानात बदल होतो त्याप्रमाणे यात थोडासा बदल होणार आहे। जरी आपण किती ठरवलं अगदी की अमुक तारखेलाच पेरणी केली पाहिजे ते आपल्या हातात राहत नाही, कारण त्यावेळेला पाऊस कधी पडतो, जमिनीत ओलावा किती शिल्लक आहे, कारण उगवून येण्यासाठी तर आपल्याला ओल भरपूर असायला पाहिजे शेतामध्ये। त्यामुळं ह्या पिरियडच्या दरम्यान साधारणतः शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा। सगळ्याच शेतकऱ्यांना अगदी त्यावेळेला पाऊस पडेल आणि लेट होईल असं नाही, ज्यांच्याकडे पाऊस पडेल त्यांनी थोडंसं उशिरा पेरलं तरी चालतं। उलट अपेक्षा अशी आहे की ऑक्टोबर एंडला जर पेरणी होऊन गेली आणि त्यानंतर 8-15 दिवसांनी जरी एखादा पाऊस झाला तो हानिकारक नाही, तो उपयुक्तच ठरतो।
त्यामुळं हां अगदी ऑक्टोबरच्या एंडलाच जर खूप पाऊस झाला आणि वापसाच नसेल तर तुम्हाला थांबण्याशिवाय गत्यंतर नाही. एक आठवडाभर थांबा, वापसा आली की पेरणी करा. आणि मुख्य मी ते सांगितलं की ओल असली पाहिजे आणि थंडी. तर मग थंडीला जर आपल्याकडे मुळात एक तर थंडीचा कालावधी फार कमी आहे. साधारणतः 15 नोव्हेंबरपासून तर 15 जानेवारीपर्यंत हे 2 महिने साधारणतः आपल्याला मिळतात. आणि याच्यामध्ये बरोबर हा ग्रँड ग्रोथ पिरियड किंवा ज्याला आपण म्हणतो की फांद्या येण्याची सुरुवात आणि घाटे भरण्यापर्यंत हा कालावधी सांगतात. याच्या दरम्यान जर तो मॅच झाला 15 नोव्हेंबर ते 15 जानेवारी तर आपल्याला हरभऱ्याचं उत्तम उत्पन्न मिळतं. अगदी सर, अगदी एक स्पेसिफिक प्रश्न आहे की ओल तुम्ही सांगितलं की गेल्या 2-3 वर्षापासून पाऊसमान चांगले असल्यामुळे भूजल साठाही चांगला आहे, संरक्षित पाणी साठे चांगले आहेत. आणि आज असं आहे सर की महाराष्ट्रात बागायती म्हणून महत्त्व आलं आहे हरभऱ्याला, म्हणजे त्याची चर्चा जास्त होती बागायती पीक म्हणून कोरडवाहूपेक्षा सुद्धा. तर सर अलीकडे ट्रेंड दिसतोय सगळ्याच पिकांमध्ये ही मर सगळीकडे घुसली. म्हणजे पण डाळिंबात मर आहे, कांद्याच्या रोपांमध्ये मर आहे, तर हरभऱ्यामध्ये सुद्धा अनेक शेतकरी मित्रांचं असं म्हणणं आहे की 50-60 किलो पर्यंत आपल्याला एकरी बी लागते समजा. आणि मर होईल म्हणून शेतकरी जास्त बी टाकतो. जास्त बी आता हे काय आहे ते नेमकं तुम्ही सांगू शकता. जास्त बी पेरण्याचं प्रमाण झाल्यामुळे रोपांची संख्या खूप होते, रोपं उंच वाढतात, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ खूप जास्त होते, उत्पादकताही कमी मिळते, क्वालिटीही कमी मिळतो, असं एक दुष्टचक्र झालेलं आहे. आणि मर रोगाची एवढी धास्ती आहे सगळीकडे, बोलण्यात वारंवार तो विषय येतो. तर ह्या रोगावर काय उपाय करायला पाहिजे? मर रोगाला प्रतिकारक्षम अशा उत्तमात उत्तम जाती आपण काढलेल्या आहेत. आणि याची सुरुवात झाली विकासपासून, विकास आणि फुले 5. पण यापेक्षा खऱ्या अर्थानं मर रोगाला पूर्ण प्रतिकारक्षम जाती आल्या त्या फुलेजी 12 ही 1989ला प्रसारित झाली होती. आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये ती खूप पॉप्युलर झाली फुलेजी 12. आणि त्यानंतर अगदी क्रांतिकारक वाण हा विजय आपण 1993ला रिलीज झाला. तर तो सेंट्रल इंडियासाठी म्हणजे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या 3 राज्यासाठी झाला होता. आणि त्यानंतर जेवढ्या जाती हरभऱ्याच्या निघाल्या राहुरीवरून, ह्या सगळ्या मर रोगाला प्रतिकारक्षम आहेत. आता मर म्हटलं ना की त्याच्यामध्ये आणखी वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे शेतकऱ्यांना त्या गोष्टी माहीत नसतात. पण एक मर अशी आहे की ज्याला खऱ्या अर्थाने त्याचं नाव मर आहे, म्हणजे फ्युजारियम हा जो विल्ट आहे तर तो हा मर आहे की त्याच्यामध्ये आपण जर झाड उभळलेलं झाड जर काढलं बाहेर आणि ते जर आपण असं उभं चिरलं तर आपल्याला असं दिसेल की आतून म्हणजे अगदी मधली शीर जी असते त्याला इंग्रजीमध्ये झायलम असं आपण म्हणतो, तिच्यामध्ये तपकिरी किंवा काळपट असा रंग आलेला दिसतो. आणि मग ज्याच्या वाटत सगळं पाणी आणि अन्न शोषण केलं जातं तो त्याचं चॅनल आहे तो असं म्हणा, त्याच्यातून ते सगळं वाहन होतं आणि ते थांबतं आणि त्यामुळे पीक उबळतं किंवा त्याला म्हणायचं खऱ्या अर्थाने मर. दुसरी मर जी आहे ज्याला मर लोक म्हणतात ती ॲक्च्युली मर नसते, ती आहे मुळकूज. हां, मग मुळकूजमध्ये पण 2 प्रकार आहेत. एक कोरडवाहू याच्यामध्ये येणारे मुळकूज आणि बागायतात येणारे मुळकूज. याचे 2 प्रकार एवढ्यासाठी की याचे दोन्हीचेही रोगजंतू हे वेगवेगळे आहेत. एक रायझोक्टोनिया बटाटिकोला म्हणून आहे की ज्याच्यामध्ये ड्राय रूट रॉट किंवा कोरडवाहूमध्ये येणार आहे आणि याचं टेम्परेचरशी त्याचा संबंध असतो आणि ही जरा उशिरा येते ही मर. पीक बऱ्यापैकी मोठं झाल्यानंतर आणि टेम्परेचर वाढलं की ते येते. दुसरी जी आहे ती आहे त्याला रायझोक्टोनिया सोलानाय. ही जिथं बागायत आहे अशा ठिकाणी येते. आणि तिसरी एक आहे ना त्याला म्हणायचं कॉलर रॉट, म्हणजे ते जमिनीच्या तिथे त्याला त्या खोडाला असे ते तिथं काय म्हणता येईल त्याला थोडं कूज तिथं आल्यासारखी होते खोडाला. त्याची मुळं चांगली असतात पण तिथं मध्येच त्याला असं गर्डलिंग त्याला काय म्हणता येईल आता मराठीमध्ये, पण त्याला असं त्याला असं हे होतं खोडाला आणि ते झाड मरतं. तर या सगळ्याला शेतकरी सांगता मर असं म्हणतो. पण हे ॲक्च्युली रूट रॉट, ड्राय रूट रॉट, वेट रूट रॉट, कॉलर रॉट आणि मर असे हे वेगवेगळे प्रकार आहेत. तर खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणावर जो प्रादुर्भाव होतो तर मर रोगाचा होतो, म्हणजे फ्युजारियम विल्ट ज्याला मी म्हणतो, की ज्याला विजय, विशाल, विराट, दिग्विजय, राजयश ह्या सगळ्या जाती प्रतिकारक्षम आहेत. अजिबात त्याच्यावरती मर रोग येत नाही.
आता काही जाती अशा आहेत की त्या रोगाला प्रतिकारक्षम नाहीत, जसं की जाकी किंवा आणखी साकी होती किंवा आणखी काही जे वाण होते आधीचे त्याला ते बळी पडतात. त्यामुळं लोकांनी शक्यतो जिथं मर रोग येतो तिथं बियाण्याचं प्रमाण न वाढवता या प्रतिकारक्षम जातींचा वापर केला पाहिजे आणि बियाण्याला बीज प्रक्रिया करायला पाहिजे. असं 1-2% 4% असतो. मर झाले आली तरी फार जास्त येत नाही, आपल्याला वाटतं तशी खूप जास्त येते. पण त्याला जर तुम्ही ट्रायकोडर्मा बियाण्याला चोळलं, समजा 5 ग्रॅम 1 किलोला, किंवा थायरम 2 ग्रॅम आणि बॅविस्टिन 2 ग्रॅम, असं 4 ग्रॅम याचं हे मिश्रण जर तुम्ही बियाला 1 किलोला या प्रमाणामध्ये जर चोळलं तर सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्यापैकी प्रोटेक्शन होतं. आणि जर सुरुवातीला चांगलं प्रोटेक्शन जर मिळाले या बुरशीपासून तर नंतर फारसा याचा प्रॉब्लेम येत नाही मर रोगाचा. त्यामुळं जर प्रतिकारक्षम जात आणि त्याला बीज प्रक्रियेची जोड ही देणं गरजेचं आहे. आता हे प्रमाण मर रोगाचं वाढण्याची आणखी शक्यता आहे, नाही असं नाही. याचं कारण आहे एक, अजून काही ठिकाणी कदाचित बळी पडणाऱ्या जातींचा लागवड केली जाते. उदाहरणार्थ मेक्सिकन बोर्ड किंवा त्याला डॉलर पण म्हणतात लोक. विदर्भामध्ये काही लोक हे डॉलर नावाची जी काबुलीची जात आहे, मेक्सिकोची आहे ती पेरतात. ही अतिशय बळी पडणारी जात आहे. आणि मर रोगाचं वैशिष्ट्य असं आहे, एकदा का तुमच्या शेतामध्ये मर रोग घुसला तो परत निघत नाही. तुम्ही 6 वर्ष जरी हरभरा पेरला नाही परत तरी तो जमिनीमध्ये टिकतो. 6व्या वर्षी जरा त्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळं बळी न पडणाऱ्याच जाती केल्या पाहिजे. ज्याला हरभरा जास्त वर्ष घ्यायचा आहे त्याने बळी न पडणारी जात घ्यावी. दुसरं असं की आपल्या इथं तयार झालेली जात घ्यावी, आपल्या हवामानात तयार झालेली. तुम्ही जर का उत्तर प्रदेशमधली किंवा मध्य प्रदेशमध्ये किंवा पंजाब हरियाणामध्ये एखादी जात आणून तुम्ही म्हणाल की आम्ही ती पेरतो, ही प्रतिकारक्षम आहे, तिचं उत्पन्न चांगलं येणार नाही. कारण त्याचा कालावधी खूप जास्त असतो. तिकडे 150-160 दिवसापर्यंत हरभरा चालतो आणि आपल्याकडचा उन्हाळा सुरू होऊन जातो अगदी 80-90 दिवसाचं पीक होईपर्यंत. मग त्याचं फ्लावरिंग सुरू होणार, फुलं यायला सुरुवात होणार. माफ करा, मध्ये मध्ये जरा इंग्रजी शब्द येतात, पण त्याचं तो फुलावर येणार आणि टेम्परेचर वाढायला लागलं तर फुलगळ होऊन जाणार किंवा घाटे व्यवस्थित भरले जाणार नाही, पाण्याचा ताण परत आपल्याकडे पडणार. त्यामुळं आपल्या इथं तयार झालेले विकसित झालेल्याच जाती ह्या सर्वोत्तम आहेत. म्हणजे भारतातल्या इतर कुठल्याही जातींपेक्षा आपल्या इथे लावण्यासाठी तरी ह्या जाती निश्चित सरस आहेत. अगदी सर. सर, तुम्ही जो आता महत्त्वाचा मुद्दा मांडलात की ह्याच्यामध्ये जातीची निवड हा सगळ्यात डिसाइडिंग फॅक्टर आहे. येस. तुम्ही आता उल्लेख केला की आपल्या इथं ज्या जाती आपण विकसित केल्या, म्हणजे विजय असेल, फुले G5 असेल, तर ह्या जाती सगळ्या देशामध्ये पसरतात. जी काही प्रमुख उत्पादक राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांमध्ये ह्या जाती दिसतात. तर ह्याचं मूळ जे आहे ते तुमच्या संशोधनामध्ये आहे. तुम्ही राहुरीमध्ये असताना जे काही संशोधन केलं, तर आपण थोडं त्या संशोधनाकडे वळूयात की तुम्ही मुळात ज्वारीवर संशोधन करत होता, तिथून या कडधान्याच्या संशोधनाकडे कसं वळालं? ॲक्च्युली ज्वारीवर मी त्यावेळेला PhD करायचा विचार होता आणि 1 वर्ष 1.5 वर्ष जवळपास मी ज्वारीवर संशोधन पण चांगलं सुरू केलं होतं. विशेषतः पाण्याचा ताण सहन करू शकणाऱ्या ज्वारीच्या जाती विकसित करायच्या अशा दृष्टीने, आणि मग त्याच्या वेगवेगळ्या पद्धती विकसित करायच्या की हे कसं मोजावं की ही जात जास्त ताण सहन करू शकते, ही नाही करू शकत, याला काही त्याच्यासाठी काही प्रयोग असे हाती घेतले होते. परंतु हे 74ची गोष्ट आहे, 1974. पण त्याच वेळेला म्हणजे ॲक्च्युली 73मध्ये आपल्याकडे डॉक्टर नेरकर, YS नेरकर, नंतर जे आपल्याकडे कुलगुरू पण झाले पण परभणीला गेले, त्यांनी संशोधनाला सुरुवात केली. आधी काही निफाडला काही संशोधन चालू होतं, तिथलं काही मटेरियल वगैरे सगळं इकडे आणलं आणि त्यांची परभणीला निवड झाली प्राध्यापक म्हणून. म्हणजे 73 ऑक्टोबरला त्यांनी सुरुवात केली आणि पुढचा जून येईपर्यंत तर त्यांची बदली झाली म्हणजे त्यांनी ते नोकरी सोडून परभणीला जॉईन झाले. मग त्यावेळेला काय करायचं, कुणाला संशोधन द्यायचं हे हरभऱ्याचं, तर त्याच्यामध्ये माझं नाव पुढे आलं आणि मला जवळपास ते असं थोडं कंपल्शन झालं की तुम्ही काही नाही, तुम्ही याला पल्स बिल्डर व्हावं लागेल. असं आमच्या रजिस्ट्रारने, त्यावेळेला VK महाजन म्हणून रजिस्ट्रार होते, चांगले ग्रस्त होते, प्राध्यापक होते मुळातले,
त्यामुळं त्यांना एक काय वाटलं माहीत नाही, पण त्यांना असा विश्वास वाटत होता की हा माणूस चांगलं संशोधन करू शकेल. त्यामुळं माझं पदव्युत्तर कृषी महाविद्यालय राहुरीमधून कडधान्य पैदासकार म्हणून अशी ऑर्डर काढली. तुम्ही assistant professor होता. आणि मग त्यांनी म्हटलं मी ज्वारीवर काम करतो आहे तर मला हे शक्य नाही होणार. तर ते म्हटले काही नाही, तुमच्या गाईडला मी सांगतो आणि तुम्ही ज्वारीवर PhD करण्याऐवजी कडधान्यात PhD करा. खरं तर माझं निम्मा अर्ध काम झालेलं होतं, पण परत 2 दिवसांनी भेट झाल्यानंतर ते म्हणे विचारलं का तुम्ही, कारण माझ्या आधी थोडीशी हिस्ट्री अशी आहे की माझ्या आधी दुसरं एक नाव त्यांनी सजेस्ट केलं होतं कडधान्य पैदासकार म्हणून, की जे ग्रस्त आधी निफाडला काम करत होते हरभऱ्यावर, पण त्याला कुलगुरूंनी अमान्य केलं की नाही मला दुसरं कुणीतरी चांगलं नाव सांगा. आणि म्हणून रजिस्ट्रारकडे पर्याय नव्हते शिल्लक फारसे त्यामुळं ते म्हणे की नाही तुम्ही करा. आणि दुसऱ्या दिवशी भेट झाल्यानंतर मी म्हटलं की नाही अजून मी विचारलं माझ्या गाईडला, तर ते म्हणे नाही नाही मी विचारलं आणि त्यांचं काही ऑब्जेक्शन नाही. आता माहीत नाही अविश्वास कसा दाखवणार, खरंच विचारलं की नाही. पण मग मी म्हटलं असं असेल तर काही हरकत नाही. मग मी आमचे गुरु भापकर साहेबांना विचारलं आणि म्हटलं असं असं आहे. ते म्हणे काय हरकत नाही, चांगली संधी आहे, तुला जर संशोधन करायला संधी मिळत असेल. आणि मग मी परत माझं काम कडधान्यावरती सुरू केलं. तेही सुरुवातीला काही दिवस मी मुगावर करत होतो, मुगाच्या वेगवेगळ्या वाईल्ड स्पेशीज गोळा करून त्याच्यामधून. आणि तोपर्यंत हरभऱ्याचं जरा काम हाताशी बरं वाटलं मला करावं असं, कारण MSc पण मी हरभऱ्यातच केलेली होती. आणि मग मी हरभऱ्यावरती PhDचं काम सुरू केलं. आणि कडधान्य पैदासकार म्हणून तर होतोच, त्यातही आम्ही आमच्या तिघांमध्ये काही पिकं वाटून घेतले. म्हणजे तिघं म्हणजे बदनापूरला एक संशोधन केंद्र होतं, अकोल्याला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात एक संशोधन केंद्र होतं. तर आम्ही असं ठरवून घेतलं की राहुरीने हरभऱ्यावर काम करायचं, बदनापूरने तूर आणि मुगावर काम करायचं, आणि उडीद आणि इतर पिकं जे असतील वाटाणा आणि हे याचं अकोल्याने काम करावं अशा प्रकारचं ठरलं. आणि त्यामुळं हरभऱ्यामध्ये नक्कीच आमची जबाबदारी वाढली. आणि म्हणून संबंध महाराष्ट्र हे आमची भूमिका अशीच राहिली की संशोधन करत असताना फक्त महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी नाही करायचं, तर संपूर्ण महाराष्ट्राची हरभऱ्याची जबाबदारी ही राहुरीची राहिली. संबंध महाराष्ट्राची मुगाची जबाबदारी ही बदनापूरची राहिली. तशीच तुरीची काही अंशी बदनापूरची राहिली, आणि काही अंशी तुरीची आणि उडदाची ही जबाबदारी अकोल्याची राहिली. असं 2 ठिकाणी सांगता 3 ठिकाणी हे काम सुरू झालं. त्यामुळं मी आपोआपच हरभऱ्यामध्ये थोडं जास्त मला लक्ष द्यावं लागलं आणि कामाला यश पण चांगलं येत गेलं. म्हणजे पहिली व्हरायटीच माझी जी रिलीज झाली तिचं नाव विकास, असं 82ला मी पहिली व्हरायटी रिलीज केली. तो विकास जे वाण आहे हां, तर ते मर रोगाला बऱ्यापैकी प्रतिकारक असं होतं. आणि परभणी विद्यापीठामध्ये त्यावेळेस जॉईंट ॲग्रेस्क होती, तर Yes. तिथं त्याला मान्यता मिळाली. हो तो किस्सा काय आहे नेमका? वाटतं डॉक्टर माई त्यावेळेला तिथे प्लॅन पॅथॉलॉजीचे प्रोफेसर होते. आणि मी ज्यावेळेला हे संशोधन करत होतो तर मला असं दिसून आलं राहुरीला की त्याच्या आधीच्या जाती होत्या आमची चाफा N59 आणि N31. N म्हणजे निफाडसाठी म्हणून N होतं. तर याच्याबरोबर ज्यावेळेला मी तुलना करत होतो तर एखादं पाणी जर पिकाला दिलं, अगदी गरज आहे त्याला, आता पाणी वाचवलं पाहिजे पीक, तर चाफामध्ये आणि ह्या व्हरायटीजमध्ये आधीच्या खूप मोठ्या प्रमाणावर मर आली, उबळलंच पीक ते. आणि विकासमध्ये मात्र काही झालं नाही, एकही झाड मेलं नाही. मग असं का? मग ते जरा बघितलं बारकाईनं, थोडं पॅथॉलॉजीच्या प्रोफेसरची पण चर्चा केली आणि मग असं दिसून आलं की हे मर रोगाला प्रतिकारक्षम आहे. अगदी 100% नाही पण काही अंशी तरी प्रतिकारक्षम आहे. तर धिस वॉज वन गुड अचिव्हमेंट. मग याच्या सगळ्या ट्रायल वगैरे झाल्यानंतर जॉईंट ॲग्रेस्कोला मी त्याचं प्रपोजल मांडलं की हे प्रसारित करावं महाराष्ट्रासाठी. तर त्यावेळेला मग त्याला पुष्कळसे फाटे, कारण जॉईंट ॲग्रेस्कोमधून 4ही विद्यापीठाचे लोक असतात आणि मग कोण काय विचारतो, कोण काय, खूप कस लागतो. म्हणजे त्याचं रोगाबद्दल, किडीबद्दल, त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण किती आहे, ते किती दिवसामध्ये तयार होतं वगैरे वगैरे, हे सगळ्याची उत्तरं देत असताना मी एकदा त्याच्यात सांगितलं की सर्वात महत्त्वाचा जर काही याच्यामध्ये असेल महत्त्वाचा मुद्दा तो आहे की ही जात मर रोगाला प्रतिकारक्षम आहे, बऱ्यापैकी प्रतिकारक्षम आहे, आधीच्या कुठल्याही इतर जातीपेक्षा ही सरस आहे. आणि हा मुद्दा ज्यावेळेला माईंनी ऐकला
तर मग मला मी थांबल्यानंतर माई उठले आणि माईंनी सांगितलं की खऱ्या अर्थाने हरभऱ्याचं क्षेत्र आणि उत्पादनं जर वाढवायचं असेल तर आपल्याला मर रोगाला प्रतिकारक्षम जाती तयार केल्या पाहिजेत आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या जातीला आपण मान्यता दिली पाहिजे. कारण ही सुरुवात आहे. याच्यापेक्षा सरस आणखी जाती जर येऊ घालायच्या असतील तर याला आपण मान्यता दिली पाहिजे. आणि झालं म्हणजे ते दॅट वॉज ॲक्सेप्टेड. सगळ्यांनी त्याला एकमुखी मान्यता दिली आणि ती 1982मध्ये जात रिलीज झाली. विकास नंतर मग तुमचं PhDचं काम 75 ते 80. हो हो हो. त्यावेळेस जे काही मटेरियल आलं होय त्याच्यातून कुठली व्हरायटी झाली? त्यातून फुलेजी 5. फुलेजी 5 त्याला नाव नंतर विश्वास असं दिलं. पण ती फुलेजी 5 या नावानेच एवढी प्रसिद्ध झाली की ती खऱ्या अर्थाने एक प्रकारे वेगळी एक क्रांतिकारक जात म्हणता येईल. कारण असा हरभऱ्याची जात आपल्याकडे नव्हती तोपर्यंत. ही आहे ना ही B110 अशी एक पश्चिम बंगालची जवसासारखी उभट वाढणारी जात होती. काळपट गोलदाणे. तिचा संकर मी केला होता N31 बरोबर. निफाडची N31 ही त्यावेळेला देशी हरभऱ्यामधली सर्वात मोठ्या दाण्याची जात. तिचं 31 ग्रॅम वजन होतं. 100 दाण्याचं वजन 31 ग्रॅम आणि चाफ्याचं होतं 14 ग्रॅम. म्हणजे याच्यावरून तुम्ही अंदाज करू शकता किती मोठा असेल तो. जसं काबुली चणा मिळतो तशा प्रकारचा पण देशी. तर त्याचा आणि ह्या B110चा मी संकर केला. तो माझा PhDचा प्रॉब्लेम होता आणि त्याच्यामध्ये मला असं दिसून आलं की हा सर्वात सरस हा माझा संकर होता. म्हणजे जे काही जेवढे संकर मी केले साधारणतः 28 का काहीतरी एकंदरीत संकर होते आणि त्याचं F1 F2 F3 अशा वेगवेगळ्या पिढ्या त्यांचा अभ्यास करत होतो. आणि त्याचं शरीरक्रियाशास्त्र आणि प्लॅन ब्रीडिंग असं दोन्ही फिजिओलॉजी आणि असं दोन्ही अंगाने त्याचं पूर्ण ॲनालिसिस केल्यानंतर असं दिसून आलं की ही जात खूपच चांगल्या प्रकारे हे चालू शकेल पुढे. ते फार अर्ली जनरेशन होते. F2 F3 म्हणजे त्याच्यानंतर आणखी 5-6 वर्ष लागणार होते. मग हे ज्यावेळेला माझ्या लक्षात आलं की इतकं चांगलं आहे मी याच्या 3 पिढ्या एका वर्षात म्हणजे राहुरीला 2 पिढ्या आणि 3री पिढी महाबळेश्वरला अशा प्रकारे केलं. माझा एक विद्यार्थी आहे डॉक्टर JV पाटील म्हणून रिटायर झाले. त्यावेळेला ते महाबळेश्वरला होते असिस्टंट प्रोफेसर म्हणून. तर त्यांना सांगितलं की याची थोडी काळजी घे आणि तुझ्या तिथे थंडी खूप दिवस राहते महाबळेश्वरला जवळजवळ मे महिन्यापर्यंत. त्यामुळं इथं सप्टेंबर ते डिसेंबर 1 पहिली पिढी घेतली. डिसेंबर ते मार्च 2री पिढी घेतली राहुरीत आणि 3री मार्चपासून तर मेपर्यंत महाबळेश्वरला घेतली आणि परत मग राहुरीला रेग्युलर सीझनला सुरुवात केली. याचा फायदा असा झाला की माझं PhD झालं 80मध्ये पण 85ला माझी ही नवीन जात अखिल भारतीय पातळीवर 7 राज्यांसाठी प्रसारित झाली. 7 राज्य म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, ईस्टर्न UP म्हणजे पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, त्यावेळेला झारखंड नव्हतं, झारखंड बिहार एकच होतं, ओरिसा आणि पश्चिम बंगाल एवढ्या राज्यांसाठी ही जात. त्याचं कारण असं असेल की एक जात त्याचं एक पेरेंट हा बंगाली होता आणि एक महाराष्ट्राचा होता. तर त्यामुळं कदाचित त्याच्यामध्ये जे गुणधर्म आले ते असं ह्या सगळ्या भागासाठी ते योग्य ठरलं. आणि उभट वाढणारी मोठ्या दाण्याची आणि मर रोगाला आणखी चांगली याच्या विकासपेक्षाही चांगली. खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यावरती मुळावर याच्या ग्रंथी असायच्या. नत्र स्थिरीकरण करणारे जो रायझोबियम आहे याच्या म्हणजे तेवढी चांगली जात त्या बाबतीत मी दुसरी पाहिलेली नाही अजून. इतका ग्रंथी त्याच्यावर असायचा आणि त्यामुळं थोडंसं पाणी दिलं की त्याला खूप चांगला रिस्पॉन्स. मी ज्यावेळेला ट्रायल घेत होतो माझे चाफा N59 N31 विकास ह्या सगळ्या साधारणतः 16 ते 22 क्विंटल या दरम्यान होतं उत्पन्न त्यांचं हेक्टरी. त्यावेळेला याचं उत्पन्न 2880 किलो आलं. ह्या फुले 5चं 2880. हे बघितल्यानंतर मी तर फ्लॅट झालो की हे फारच काहीतरी म्हणजे आपल्या हाती सोनं लागलं. आणि मग ऑल इंडिया ट्रायल वगैरे सुरू केल्या. मीनव्हाईल वाईला एका शेतकऱ्याने हे थोडंसं बी माझ्याकडून नेलं आणि पेरलं होतं. आणि सुधीर कुमार म्हणून त्यावेळेला आपल्याकडे डायरेक्टर ॲग्रिकल्चर होते. हे महाबळेश्वरला चालले होते. त्या काय तो चिकित्सक माणूस असेल त्याचं सहज लक्ष गेलं आणि त्यांनी पाहिलं हे असा उंच वाढलेला हरभरा हे काय आहे. त्यांनी ते शेतकऱ्याला विचारलं हे काय आहे कुठला हरभरा आहे. मग त्यांनी सांगितलं की हे राहुरीला देशमुख म्हणून एक शास्त्रज्ञ आहेत
ते हरभऱ्यावर काम करतात सॉरी, त्यांच्याकडून मला थोडं अर्धा किलो बी मिळालं. ही जात अजून प्रसारित झालेली नाही. मग ट्रायल म्हणून मी ते इथं लावलं आणि ते इतकं चांगलं आलं आहे की मलाही आश्चर्य वाटतं. ते ग्रस्त महाबळेश्वरहून परत आल्यानंतर पुण्यावरून डायरेक्ट राहुरीला आले. त्यावेळेला डॉक्टर दोरगे साहेब डीन होते राहुरीला, तोपर्यंत डायरेक्टर ऑफ रिसर्चचे पद नव्हतं. दोरगे साहेबांना भेटले आणि म्हणे असं एक हरभऱ्याची नवीन जात आहे आणि मला असं समजलं की ती राहुरीला विकसित झालेली आहे, तर ती मला बघायची आहे. संध्याकाळी 5:30 वाजले होते. नॉर्मली 5ला ऑफिस संपायचं, पण मी बहुतेक 5:30 मला वाजायचे शेतातून बाहेर पडता. मला निरोप आला की असं डायरेक्टर ॲग्रिकल्चर आले सुरेश कुमार, आणि ते आणि डीन साहेब तुमच्याकडे येत आहेत. त्यांना ते काही तुमचं हरभऱ्याचं संशोधन बघायचं आहे असं. मला काय ठीक आहे म्हटलं. ते आल्यानंतर त्यांना मी दाखवलं. त्यावेळेला माझ्या ते ट्रायलमध्येच होतं. हे साधारणतः 83-83च्या दरम्यानची गोष्ट असेल ही, 82-83 अशा दरम्यान ते चाट पडले. त्यानंतर त्यांनी विचारलं मला खोदून हे कसं आहे, कुठून आणलं, कसं केलं वगैरे, ते त्यांना मी सगळं सांगितलं. ओ.पी. गौतम त्यावेळेला डायरेक्टर जनरल होते ICRमध्ये. ते एकदा असंच 81ला राहुरीला व्हिजिटला आले आणि त्यांनी बघितलं. त्यावेळेला हे मी एका सरीवर माझ्या शेतातून असं पाटाचं पाणी जात होतं, त्या पाटाच्या कडेनी एक अशी मोठी सरी काढून त्या सरीवर मी टोकन केलं होतं. जवळजवळ 1 फुटावर 1 झाड असं लावलं होतं. सर्वसाधारणपणे कुठलंही झाड बघितलं त्याला 400-400 घाटे होते. तर मलाही ते आश्चर्य वाटलं. साधारण 40-50 घाटे 60 घाटे समजू शकतो आपण हरभऱ्याला. त्या ग्रस्तांनी आधी माझं ट्रायलमध्ये तर बघितलं, त्यांना मी ते दाखवलं होतं आणि त्यांना खूप आश्चर्य वाटलं. परत त्या पाटावरून क्रॉस करत असताना त्याच्यावर मी सिमेंटचं पाईप आडवा टाकला होता, त्याच्यावरून पलीकडे जायचं होतं. तर सरी त्यांच्या त्या ज्यावेळेला जवळ आली त्यांनी बघितलं, म्हणजे हे काय आहे. म्हटलं सर हे तीच आहे की जे तुम्ही आता ट्रायलमध्ये मी दाखवलं, हे फुले 5 म्हणून नंबर आहे. मग ते परत ग्रस्त तिथं बसले. त्यांनी माझं नाव लिहून घेतलं. तुम्ही ICRमध्ये आहे का वगैरे वगैरे विचारलं. पण त्याच्या आधी त्यांनी तुम्हाला सांगितलं ना रशियावरून काही जाती आणलेल्या आहेत. PN बहेल साहेब म्हणून होते, तर त्या बघा. असं काही नाही की ते IRIचं आहे, हे राहुरीचं आहे, हे IMPचं आहे, असं काही नाही. हे सगळं आपलंच आहे. त्यामुळं त्या काही जाती आणा आणि बघा, तुम्ही लावून बघा वगैरे. मी ट्रायलमध्ये त्यांना दाखवल्यानंतर त्यांना वाटलंच. तिथे एकदा ते बसले, अरे म्हणे हे तर फंटॅस्टिक आहे, हे तर ते रशियन जातीपेक्षाही चांगलं वाटतंय. आणि इथं सरीवर आल्यानंतर ज्यावेळेला ते 300-400 घाटे झाडाला पाहिल्यानंतर ते म्हणे की ते ॲग्रॉनॉमिस्ट होते. त्यांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ते म्हटले की आय थिंक वी विल हॅव टू रिवर्क दी ॲग्रॉनॉमी ऑफ धिस क्रॉप. याचं ॲग्रॉनॉमिक प्रॅक्टिसेस आम्हाला नवीन करावे लागतील. आम्ही जे सांगतोय आज 30 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर पेरा किंवा अमुक करा तमुक करा, नाही, याला काहीतरी वेगळं ॲग्रॉनॉमी लागेल. आणि त्यांनी परत मला माझं नाव विचारलं, डायरीमध्ये लिहून घेतलं. आणि तुम्ही ICRमध्ये आहे का वगैरे, ICRचं सेंटर आहे का. म्हटलं नाही आहे आमच्याकडे. आय एम ऑलमोस्ट सिंगल हँडेड. 1-2 असिस्टंट होते माझ्याबरोबर आणि आम्ही नुकतीच सुरुवात केलेली होती. म्हणजे 74 तोपर्यंत ICR किंवा कुठलाही प्रोजेक्ट नव्हता. तेवढ्या याच्यावरती त्या ग्रस्तांनी आम्हाला ICRचं सेंटर मंजूर केलं. त्यांनी ते गेले, जसवानी म्हणून होते ADG, त्यांना पाठवलं. ते म्हणे तुम्ही बघितलं आहे का, तुम्ही ह्या माणसाला ओळखता का, देशमुखला. हो म्हणे, आय नो हिम. आणि त्यांचं काम मी पाहिलेलं आहे म्हणे, मी राहुरीलाही गेलेलो आहे. नाही म्हणे परत जा आणि त्यांना काय तुम्ही मदत करू शकता बघा. आणि ते आले. साळुंके साहेब त्यावेळेला व्हाईस चान्सलर होते, दत्ताजीराव साळुंके. त्यांनी सांगितलं की तुम्ही एक प्रोफेसरचं पद द्या, बाकी सगळा स्टाफ आम्ही देतो, असिस्टंट प्रोफेसर वगैरे काय लागतील ते ब्रिडिंगचे, आणि एक सेंटर. कारण त्यावेळेला प्लॅन सुरू होऊन गेला होता, त्यावेळेला जो काही आपला पंचवार्षिक प्लॅन होता. पण मध्येच, कारण ऑलरेडी बदनापूरला मेन सेंटर होतं, अकोल्याला सब सेंटर होतं, आणि परत 3रं सेंटर एका राज्यात द्यायचं हे तसं अवघड होतं. पण त्या फुले 5 व्हरायटी पाहिल्यानंतर ते सेंटर आपल्याला आलं. आणि त्याच्यामध्ये मग माझ्याकडं खऱ्या अर्थाने तिथून पुढं कीटकशास्त्रज्ञ, रोगशास्त्रज्ञ, म्हणजे ॲग्रॉनॉमिस्ट, पॅथॉलॉजी, सेंटॉलॉजी, ह्या सगळ्या पद आले. आणि मग आपलं सेंटर फुल फ्लेज झालं. आता हे एकमेव अशी किंवा पहिली व्हरायटी असेल की जी महाराष्ट्रामध्ये विकसित झाली. येस, उत्तर भारतात गेली. हां, एकमेव व्हरायटी. हां, नंतर आपण दिली आणखी राजस, पहिली पहिली. नंतरची आपली राजस वगैरे गेली, एक हिमालय गेली. हां, ज्या परिषदेमध्ये ह्याचं शिफारस झाली की हे इतक्या राज्यांसाठी
त्याच्या मी बरंच करतो. त्याला तुम्ही हजरच नव्हता श्रीनगरमध्ये. तुम्हाला फारच माहिती आहे. ते नॉर्मली पद्धत अशी असते की दिवसभर प्रेझेंटेशन होतात त्या वर्कशॉपला वेगवेगळ्या विषयाचं, ॲग्रॉनॉमी, एंटॉमॉलॉजी, पॅथॉलॉजी, प्लांट ब्रीडिंग वगैरे, आणि त्याचे PI असतात. तर त्यांनी हे प्रेझेंटेशन झाल्यानंतर मग शेवटच्या दिवशी, म्हणजे शेवटच्या दिवसाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी व्हरायटी रिलीजची कमिटीची मीटिंग असते. तर ह्यावर्षी काय झालं की त्यांनी पहिल्या वर्षीचे सगळे आमचे प्रेझेंटेशन झाले सगळ्या PIचे, आणि संध्याकाळी उशिरा ऐन वेळेला त्यांनी डिक्लेअर करून टाकलं की व्हरायटी रिलीज कमिटीची मीटिंग आता घेऊन टाकू. अचानक. आणि आम्ही नेमकं काय, त्यावेळेला माझे 2-3 जोडीदार, म्हणजे ॲग्रॉनॉमी, एंटॉमॉलॉजी, पॅथॉलॉजी हे आणि मी, आम्ही काश्मीरला पहिल्यांदाच गेलो होतो. 84ची गोष्ट आहे. आणि आम्ही जाताना फॅमिली घेऊन गेलो बरोबर. आमच्या सगळ्यांच्या बायका बरोबर होत्या, कारण काश्मीर परत कधी बघायला मिळेल माहीत नव्हतं. आणि मग आम्ही कुठेतरी गुलमर्गला जायचं, गुलमर्ग, सोलमर्ग असं ठरवलं. आणि संध्याकाळी आम्ही आमचं वर्कशॉपचं हे संपलं की त्यानंतर आम्ही निघून गेलो. आणि पाठीमागं ठरलं की ती बैठक घ्यायची आता. तर मी ते रिलीज प्रपोजल करून घेऊन गेलो होतो, चांगल्या 30-40 कॉपीज वगैरे त्याच्या काढून, फार चांगलं प्रपोजल होतं. आणि तर मी नाही म्हटल्यानंतर माझा एक मित्र होता जुनागडचा, गुजरातमधला, यादवेंद्र म्हणून. तर त्याच्या हे लक्षात आलं की हा जर नाही आहे आणि आता ही व्हरायटीची मिटिंग आहे, हे जर चुकलं तर याची व्हरायटी रिलीज होणार नाही. मग त्यांनी त्या कॉपीज वाटल्या. ते एक ठराविक, त्याला फार लोक नसतात, एक मोजके, एक 5-6 सिनियर लोक असतात. ते सगळे कोऑर्डिनेटिंग युनिटचे 2-4 PI, आणि त्याशिवाय आणखी 1-2 चांगले ब्रीडर, एखादा एंटॉमॉलॉजिस्ट, एखादा पॅथॉलॉजिस्ट, एखादा ॲग्रॉनॉमिस्ट, हे ऑल इंडियातून असे घेतात. तर एक 8-10 लोकांचा ग्रुप असतो आणि ते त्याच्यावर चर्चा करतात. त्याला डायरेक्टर शर्मा म्हणून होते, ते पण होते मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरचे, लखनौला त्यांचं ऑफिस आहे. ऑल इंडियाचं जसं ॲग्रिकल्चर कमिशनर, तसं ॲग्रिकल्चर पल्सेसचा डायरेक्टर म्हणून. ज्यावेळेला ते प्रपोजल मांडलं, ते वाचलं, तर मग 2-3 रिॲक्शन खूप चांगली आली. मला जे समजलं ते वाराणसीचे सायंटिस्ट होते, म्हणे चौधरी काहीतरी नाव होतं. 3 वर्ष वाराणसीला सतत ह्या व्हरायटीने हेक्टरी 40 क्विंटलपेक्षा जास्त उत्पन्न दिलं आहे. आणि हे माझ्या आयुष्यातलं हायेस्ट आहे. एकमेव ही जात अशी आहे की वाराणसीला, बघा बनारस, काशी, त्यांच्या ट्रायलमध्ये त्यांनी ते एक होते त्याचे मेंबर. हे शर्मा जे होते डायरेक्टर मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरचे, ते म्हणे हे मी पाहिलेलं आहे मटेरियल, फंटॅस्टिक आहे, हे वाचायचीच गरज नाही, ही व्हरायटी मी स्वतः पाहिलेली आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये. तर अशा प्रकारे ती खूप चर्चा झाली आणि झालं. ती व्हरायटी इट वॉज रिलीज फॉर 7 स्टेट्स, म्हणजे नुसतं महाराष्ट्रासाठी नाही, 7 राज्यासाठी. तर तिथल्या ट्रायलचा डेटा होता सगळा, पश्चिम बंगालमधला होता, UP-मधला होता, ओरिसातला होता, हे सगळा डेटा मी कंपाईल केला होता. तर असं आहे ते. पुढे G5 जे आहे तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान, खूप महत्त्वाचं, खूप तुम्ही एका ठिकाणी उल्लेख केला की बाबा ह्या व्हरायटी नंतर संपूर्ण संशोधक म्हणून मला एक मान्यता मिळाली. हो, तुमचं नाव पण पडलं की G5 मॅन. मला वर्कशॉपला वगैरे गेलं ऑल इंडियाच्या, इवन माझ्या ऑप्शन्समध्ये सुद्धा, म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो. मला तर म्हणायचेच, पण ज्यावेळेला मी नंतर हेड ऑफ द डिपार्टमेंट झालो, डायरेक्टर ऑफ रिसर्च झालो, तर त्यावेळेला जमदग्नी म्हणून त्यांच्याकडे चार्ज दिला होता हे. तर ते वर्कशॉपला गेल्यानंतर ते एव्हरीबडी वॉज आस्किंग व्हेरी G5 मॅन. त्यांना तोपर्यंत माहीत नव्हतं की मी हे आता कडधान्य पैदास नाही आहे. तर ते अशा प्रकारे ते G5 खूप प्रसिद्ध झालं. ते असं 84ला आयडेंटिफाय झाली, 85ला नोटिफिकेशन झालं. आणि जमदग्नी कधी झाले, म्हणजे मी 94-95-94पर्यंत मी पल्स ब्रीडरच होतो. 94ला हेड ऑफ द डिपार्टमेंट झालो, 94लाच. म्हणजे 94-95ला कोणीतरी त्यांना विचारलं जमदग्नीला की G5 मॅन कुठे आहे. त्यामुळं ते बरेचशी मित्रमंडळी होती, आता अनेक वर्षाचे कॉन्टॅक्ट असल्यामुळं, पण ते असं नाव निकनेम सारखं झालं होतं G5 मॅन. आता ओव्हरऑल जे आपण हरभऱ्याचं संशोधन जर म्हणलं देशभरातलं आणि राज्यातलं, G5 व्हरायटीमुळे सगळी दिशा बदलली संशोधनाची. हो. नेमके काय बदललं? तर आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मला हिचं 2880 किलो, मला आय स्टील रिमेंबर, आणि बाकीचे सगळे
16 ते 22 ह्या रेंजमध्ये. अगदी विकाससुद्धा माझी 22 होती आणि ही 2880 किलो होती. तर एक मला याच्यात असं दिसून आलं, ही पाण्याला खूप चांगला प्रतिसाद देत होते. म्हणजे आता मर रोगाला अर्ली विल्टर, लेट विल्टर आणि रेजिस्टंट असं हे आहेत. म्हणजे काही जातीमध्ये असं असतं की पेरणीनंतर 20 दिवसातच मर येते त्याच्यावरती आणि ते सगळं कोलमडून पडतं. हे काही अशा असतात की सांगतात 40 दिवसाला थोडेफार मर येते, काहीमध्ये अगदी 80 दिवसाला मर यायला सुरुवात होते. म्हणजे फुले 5मध्ये 80 दिवसाला मर यायची. विकासमध्ये सांगतात 40-60 दिवसाला. म्हणजे जेवढी उशिरा येईल, म्हणजे जरी काही टक्के त्याच्यातली झाडं गेली तरी बाकी सगळेच काही जायचे नाही, बाकीच्याला दाणे घेऊन जायचे. पण ज्याला अगदी 20 दिवसाला मर सुरू होते त्यात शेवटी जवळजवळ काही राहत नाही. तर मर रोगाला प्रतिकारक्षम असलं पाहिजे, हे एक माझं पहिलं हे होतं. आणि मग G5मध्ये मला हे लक्षात आलं की पाण्याला प्रतिसाद देणाऱ्या जाती आपण काढल्या पाहिजे. त्यावेळेला हरभऱ्याखाली महाराष्ट्राचं एकूण क्षेत्र होतं 4 लाख, म्हणजे हे 80ची गोष्ट सांगतो मी, 4,10,000 हेक्टर होतं. त्यापैकी पाण्याखाली थोडंफार पाणी, एखादं पाणी, 2 पाणी असं देणारं क्षेत्र हे 10,000 हेक्टर होतं 80च्या दरम्यान. मी ज्यावेळेला हरभऱ्याला पाणी द्यायचं म्हणायचं होतं, मला एकदा मिटिंगमध्ये हसले होते लोक. आमचे दोरगे साहेबच आहे म्हणे, काही सांगतो हरभऱ्याला कुठं पाणी देतात काय. हां, तर लोकांच्या दृष्टीने म्हणजे काय हे किरकोळ पीक आहे, याला कोण पाणी बिणी देणार, ऊसाला वगैरे ठीक आहे बुवा, इतकं पाणी द्या तितकं पाणी द्या. पण मला त्यावेळेला लक्षात आलं की याला जर पाणी आपण देऊ शकलो, 1-2 पाणी जर देऊ शकलो तर ह्या पिकामध्ये खूप पोटेन्शियल आहे. आणि हे मला G5ने दाखवून दिलं. मग तिथून पुढे माझी दिशा अशी राहिली की बागायतासाठी वेगळ्या जाती तयार करायच्या आणि त्या उभट वाढणाऱ्या असल्या पाहिजेत. आणि कोरडवाहूसाठी पसरट, म्हणजे फार उंच वाढणारी जात नको आणि लवकर येणारी असली पाहिजे. पाण्याचा ताण सहन करणारी असली पाहिजे. मध्यम हलक्या जमिनीवर सुद्धा तिने टिकाव धरला पाहिजे. अशा प्रकारचे हे 2 पंथ म्हणा तिथं निर्माण झाले. विकास आणि विकास आणि G5 यांनी मला शिकवलं. मग G5 नंतर मर रोगाला आणखीन चांगली जात, म्हणजे खऱ्या अर्थाने विकासला रिप्लेसमेंट ही आली फुलेजी 12. फुलेजी 12 ही मर रोगाला विकासपेक्षाही सरस जात होती, पण लहान दाण्याची, विकाससारखीच, चाफ्यापेक्षा थोडा मोठा. तेवढ्यावर काही समाधान होत नव्हतं माझं, मला अजून चांगली जात पाहिजे होती. आणि म्हणून मी एक P1270 इराणची एक जात, आता फुलेजी 12 आहे ना, फुलेजी 12 याच्यामध्ये सुद्धा सिलोन 2 म्हणजे श्रीलंकेची एक जात होती, तिथली ट्रॅडिशनल अशी जुनी जात सिलोन 2 म्हणून. आणि ग्वालियर 5-7 अशी एक जात होती, ही ग्वाल्हेरची. तर सिलोन इंटू ग्वाल्हेर याचा संकर करून मी फुले 12 डेव्हलप केली होती. आधीची मी सांगितलं निफाड इंटू पश्चिम बंगाल, याच्यापासून G5 तयार झाली होती. आणि त्याच्या आधीची विकास जी होती ना, ती खानापूर 6 इंटू AF 7-10 अशी होती. त्या दोन्ही आपल्या इथल्याच होत्या, खानापूर सांगलीमधलं. तर सांगायचा उद्देश असा की मग मी जरा बाहेर पडलो सिलोनच्या नंतर. मग इराणमधला हरभऱ्याची एक चांगली जात मर रोगाला अजिबात बळी न पडणारी, कारण इक्रिसॅटशी तोपर्यंत माझा बऱ्यापैकी संबंध आला होता. मग सांगता इक्रिसॅटचं संशोधन आणि माझं संशोधन जवळजवळ बऱ्याच वेळेला सुरू झालं. आणि लकीली तिथे डॉक्टर वायल नेने म्हणून खूप चांगले सायंटिस्ट होते, पॅथॉलॉजिस्ट होते. नेने नंतर हावरे वगैरे असं. तर वर्षातून एकदा ते चिकपी ब्रीडर्स मीट घ्यायचे. ते हरभऱ्यावर काम करायचे आणि तुरीवर पण काम करायचे. तुरीचा ग्रुप वेगळा होता, हरभऱ्याचा ग्रुप वेगळा होता, पण दोन्हीचे प्रमुख नेने होते. वायल नेने हे पूर्वी पंतनगरला होते, HOD हेड ऑफ द डिपार्टमेंट प्लॅन पॅथॉलॉजी. नंतर कदाचित काही दिवस राहुरीला येण्याची पण शक्यता त्यांचं ऐकलं होतं मी थोडंसं, डीन म्हणून वगैरे. पण मग इक्रिसॅटला त्यांना अपॉइंटमेंट मिळाल्यामुळं मग ते इक्रिसॅटला गेले. पण ते राहायचे उज्जैनला, त्यांची फॅमिली उज्जैनला होती. मग जाताना येताना ते राहुरीला मुक्काम करायचे. खूप अंतर जास्त असायचं, कारनं जायचे, हैदराबादवरून राहुरीला यायचे, मुक्काम दुसऱ्या दिवशी मग उज्जैनला. उज्जैनहून निघाले की परत मुक्काम राहुरी आणि मग जायचे हैदराबादला. याचा मला मोठा फायदा झाला, कारण पर्सनल इथं मी त्यांची काळजी घ्यायचो. आल्यानंतर गेस्ट हाऊसला बुक करणं, अमुक करणं वगैरे. आणि मग माझी विनंती असायची की सर माझ्या प्लॉटला एकदा व्हिजिट. मग ते यायचे व्हिजिटला. एकदा मी त्यांना असं रिक्वेस्ट केली होती की सर मला मर रोगाला
चांगली जात म्हणजे मर रोगाला पूर्ण अजिबात बळी न पडणारा असं एक पेरेंट पाहिजे. तर त्यांनी मला 2 पेरेंट सजेस्ट केले होते. एक P1270 म्हणे इराणचा आहे आणि एक WR315 म्हणून जबलपूरचा आहे. तर तुला कुठलं पाहिजे बघ तू हे घे. मी दोन्ही जाती आणल्या होत्या. दोन्हीचे माझ्या जातींबरोबर वेगवेगळ्या संकर केले. आणि आपल्या जाती म्हणजे त्याच्यामध्ये अन्यगिरी, जसे आपल्याकडे चाफा होती तशी अन्यगिरी होती. तर हा पर्टिक्युलर संकर P1270 इंटू अन्यगिरी हा त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट निघाला. हे 81 सालचा क्रॉस होता. म्हणजे त्याचा नंबर असा, म्हणजे हे माझं PhD नंतरचं काम माझं, पण 81-1-1 ह्या नंबरनी म्हणजे फुले जी हे माझं कॉमन असायचं. जसं फुले G5 फुले एवढ्यासाठी की महात्मा फुलेचं व्हरायटी आहे म्हणून. जी हे हरभऱ्याचं ग्रॅम असं आपण म्हणतो म्हणून जी, म्हणून फुले जी 81-1-1 म्हणजे 81 सालचा पहिला क्रॉसमधलं पहिलं जे काही मी सिलेक्शन केलं पहिलं प्लॅन्ट किंवा असं, तो लांबलचक नंबर होता. पुन्हा 1च्या पुढं आणखीन काही डॅश डॅश, पण ते इतकं लांब ते लक्षात ठेवायला अवघड जातं. म्हणून मी ऑल इंडिया ट्रायलला देताना फक्त फुलेजी 81-1 असंच दिलं होतं. आणि त्याचं तर खूप किमया आहे की ती जात म्हणजे दुसरं रिव्होल्युशन हरभऱ्यातलं, त्याचं नाव मी विजय ठेवलं. तर विजय ठेवायचा उद्देश होता की हे विजय म्हणजे व्हिक्ट्री अगेन्स्ट विल्ट अँड ड्राऊट. हां, कारण आपला मुख्य मुद्दा जो आहे हरभऱ्याच्या ह्याच्यामधला हा पाण्याचा ताण सहन करणारं पाहिजे. का तोपर्यंत बागायती क्षेत्र फार नव्हतं. एकीकडे जरी G5 मी दिला की पाण्याला चांगला प्रतिसाद नाही, पण 10-20 हजार 25,000 हेक्टर जे काही असेल तिथं त्या लोकांना चांगला त्याचा फायदा व्हावा. पण बाकीचे बहुतांश लोक जे कोरडवाहू हरभरा करणार आहेत त्यांच्यासाठी चांगली जात पाहिजे. आणि म्हणून ही तर विजयची हिस्ट्री फार मोठी आहे. त्याचं तुम्हाला सांगत बसलो त्याला आपल्याला तेवढा वेळ मिळणार नाही. पण त्याचं सिलेक्शन कसे केले, काय केले, संकर केल्यानंतर, कारण सिलेक्शन फार महत्त्वाचं असतं. तुम्ही संकर करू शकाल पण F1 पहिलं हायब्रिड झाल्यानंतर F2मध्ये तुम्ही गेला की ते सगळं सेग्रिगेट होतं. आणि मग काही आईसारखे, काही वडिलांसारखे, काही मध्य असे सगळे ती जनरेशन असते. F2मध्ये सिलेक्शन केलं चांगलं झाड म्हणून की F3मध्ये परत ते सेग्रिगेट होतं. F3मध्ये चांगलं झाड म्हणून सिलेक्ट केलं, F4मध्ये परत ते सेग्रिगेट होतं. आणि F5ला जवळजवळ 98% ते प्युरिटी यायला लागते F5मध्ये गेल्यानंतर. तरी ते पुढे आणून 2-3 वर्ष ते थोडं कमी करत. त्यामुळं ही लढाई असते. एकीकडे हे नैसर्गिकतः हे सेग्रिगेशन होणं हा त्याचा गुणधर्म आहे. आणि दुसरं तिथं ब्रीडरची स्किल असते की तो चांगले गुणधर्म कसे एकत्र आणू शकतो. नुसतंच मर रोग रेजिस्टंट असून चालणार नाही ना. तुम्हाला त्याचा दाना पण चांगला पाहिजे, त्याचा कालावधी पण पाहिजे, त्याची ग्रोथ हॅबिट पण चांगली तुम्हाला याच्यात पाहिजे, पीक पद्धतीमध्ये चालणारी पाहिजे, ते रोगाला किडीला पण कमी प्रमाणात बळी पडलं पाहिजे वगैरे वगैरे. हे सगळं करून मग त्याचं सिलेक्शन्स आणि मग त्याचं ट्रायल आणि अनेक ठिकाणी ती जात चालली पाहिजे. नुसती राहुरीत चालून उपयोग नाही ना. ती बदनापूरला पण चांगली आली पाहिजे, ती लातूरला पण चांगली आली पाहिजे, ती तिकडे विदर्भात गडचिरोलीला चांगली आली पाहिजे, तिकडं ती बुलढाण्याला पण चांगली आली पाहिजे. म्हणून त्याच्या संकर केल्यानंतर त्याचं जे सिलेक्शन्स करतो आपण हे मी वेगवेगळ्या ठिकाणी करत होतो. म्हणजे माझ्याच विद्यापीठात पण मोहोळला, कोपरगावला, इकडे पुण्याला गणेशखिंडला, राहुरीला, आणि ते सुद्धा सप्टेंबरमध्ये पेरणी करून, ऑक्टोबरमध्ये पेरणी करून, डिसेंबरमध्ये पेरणी करून, अशा अनेक गोष्टीमधून हे आलेली जात आहे. आणि त्यामुळं उत्कृष्ट जात म्हणजे विजय सार्थ ठरलं. अगदी ड्राऊटला तिला बीट करणारी जात आजही नाही. त्याचं कारण सांगतो आणखी, मी एवढं कॉन्फिडेंटली का सांगतो, माझी जात म्हणून नाही सांगत. NP सक्सेना म्हणून होते 61ला सायंटिस्ट, फिजिओलॉजिस्ट. तर आम्ही असं ठरवलं की एक ट्रायल कंडक्ट केली. 6 ठिकाणी ती ट्रायल घेतली. महाराष्ट्रातले 2 लोकेशन, कर्नाटकातले 2 लोकेशन आणि आंध्रामधले 2 लोकेशन, असे एकंदरीत 6 घेतले. आणि त्याचं डिटेल फिजिओलॉजिकल ॲनालिसिस केलं. याच्यामध्ये 2 जाती सर्वोत्कृष्ट दिसून आल्या पाण्याचा ताण सहन करणाऱ्या, म्हणजे आवर्षण प्रतिकारक्षम. एक होती 49-58 ICC 49-58 ही इक्रिसॅटची म्हणजे त्यांच्या जर्मप्लाझममधली लाईन होती. आणि दुसरी होती विजय 49-58 ही अतिशय मोठ्या दाण्याची अशी,
पण घाट्यांची संख्या कमी, फांद्यांची संख्या कमी. विजयमध्ये भरपूर फांद्या आणि भरपूर घाटे, म्हणजे तिच्यामध्ये जर 30, 35, 40 घाटे लागत असतील त्या याच्या 49-58 मध्ये, हिच्यामध्ये 75-80 लागायचे. तिचा दाण्याचा आकार मोठा, हिचा दाण्याचा आकार लहान. पण ड्राऊटसाठी हे फार महत्त्वाचा गुणधर्म आहे. फार जाड मोठ्या दाण्याची व्हरायटी ड्राऊटला चालत नाही, त्याला तुम्हाला मध्यम साईजचीच पाहिजे. चाफा मी तुम्हाला सांगितलं ना 14 ग्रॅम, फक्त 100 दाण्याचं वजन 14 ग्रॅम, 14 पॉईंट काहीतरी आहे. आणि हिचं होतं विजयचं 19.67 ग्रॅम, 100 दाण्यांचं वजन म्हणजे 20च्या आतच. आणि N31 ग्रॅम, किंवा मी G5 28 ग्रॅम, फुले G5 सुद्धा, पण तो बागायतासाठी. तर अशा प्रकारे हे विजय जात विकसित झाली. म्हणजे वेगवेगळ्या लोकेशनमधून सिलेक्शन्स करून, संकर करून त्यामुळे ती जात वेगवेगळ्या आजही ती शेतकऱ्यांमध्ये पॉप्युलर आहे. आणि माझं तर शेतकऱ्यांना विनंती आहे की ज्यांना खऱ्या अर्थाने कोरडवाहू किंवा अगदी कमी पाण्यावर, हे असं नाही की बागायतात येत नाही, बागायतामध्ये ह्या जातीने मला 45 क्विंटल उत्पन्न दिलं हेक्टरी. ती आणखी दुसरी गोष्ट आहे. आमच्या 2 विद्यार्थ्यांनी जवळजवळ 1 एकरावरती जो प्लॉट होता, ॲग्रॉनॉमीचे 2 विद्यार्थी, आता डॉक्टर सुभाष शिंदे म्हणून होते आमचे विभाग प्रमुख, आता नाही येते पण ॲग्रॉनॉमीचे, त्यांच्या 2 विद्यार्थ्यांनी काम केलं आणि त्यांना 45 क्विंटल हेक्टरी म्हणजे 18 क्विंटल एकरी हा उच्चांक होता. माझ्या आयुष्यामधला ट्रायलमधलं यील्ड हे 45 क्विंटल ह्याच विजयने दिलं. आणि हाच विजय ज्या वेळेला खूप ड्राऊट पडला मोहोळला सोलापूर जिल्ह्यामध्ये, ज्या वेळेला इतर कुठल्याही जातीला 2-4 पेक्षा जास्त घाटे नव्हते, त्यावेळेला ह्या व्हरायटीमध्ये 15-20 घाटे, 25 घाटे असे दिसून आले. कमी उंची वाढलेली पण त्याला घाटे लागलेले होते. म्हणजे हे बघा 2 एक्स्ट्रीम आहेत की अतिशय चांगला पाण्याला रिस्पॉन्स दिला आणि दुसरीकडे एकदम ड्राऊटमध्ये. आणि 72 दिवसात ज्या वेळेला 45 क्विंटल उत्पन्न मिळालं त्यावेळेला त्याला 4 पाणी दिले होते, त्यामुळे त्याचा कालावधी वाढत गेला 125-30 दिवस. आणि जिथं अजिबात थेंबरे पाणी नव्हतं तिथं 72 दिवसात व्हरायटी तयार झाली. पण तिनं तुम्हाला काही का होईना, एकरी 4-5 क्विंटल का होईना, ज्यावेळेला बाकी कुठलं काहीच देत नाही त्यावेळेला ही जात देते. आणि शिवाय मर रोगाला प्रतिकारक्षम. त्यामुळं ज्या लोकांकडं पाणी कमी आहे किंवा ज्यांना कोरडवाहूच हरभरा करायचा आहे, अनुदानाच्या मागे पळू नका. माझी विनंती त्यांना ही राहील की अनुदान कशासाठी आहे की नवीन जातींचा प्रसार व्हावा. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे म्हणजे हा निर्णय घेताना मी होतो तिथे की नवीन जातींचा प्रसारच व्हायचा नाही. जुन्याच जाती म्हणजे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमधलं जे काही ADO SAO वगैरे असतील ते जुन्या जातीचंच इंडेंट द्यायचे की आम्हाला चाफ्याचं एवढं बी पाहिजे, आम्हाला N59चं एवढं बी पाहिजे. अरे मग नवीन जाती आहेत ह्या घ्या, यांचा प्रसार करा. मग शेवटी फूड सिक्युरिटी मिशनमध्ये एक टास्क ऑन पल्सेस असं काहीतरी अपॉइंट केलं होतं. त्याच्यामध्ये मी होतो आणि त्यावेळेला चर्चा झाली. मला वाटायचं की 10 वर्षे फार कमी कालावधी, कारण व्हरायटी रिलीज झाल्यावर 4-5 वर्षानंतर खऱ्या अर्थाने त्याचा प्रसार सुरू व्हायला होतो. कारण 1 वर्ष ब्रीडर सीड, न्यूक्लियस सीड, दुसऱ्या वर्षी ब्रीडर सीड होणार, तिसऱ्या वर्षी फाउंडेशन होणार, 4थ्या वर्षी सर्टिफाईड सीड तयार होणार, 5व्या वर्षी शेतकऱ्याला मिळणार. 5 वर्ष ते यातच गेले ना. मग तिथून पुढे फक्त 5 वर्ष राहील लाईफ. अहो चांगल्या जाती मालदांडी ज्वारी सारखी जात अजूनही आहे, 100 वर्ष होत आले. 1935 साली रिलीज झालेली व्हरायटी. तसं ह्या विजयसारख्या व्हरायटीला तुम्ही, पण शेतकऱ्यांना माझी विनंती अशी राहील की सरकारची पॉलिसी म्हणून त्यांनी राहू दे, त्यांनी अनुदान देतात ना तर नवीन जातीचा प्रसार व्हावा म्हणून काही शेतकऱ्यांना ते गरजेचं आहे, त्यांनी करू दे. पाहिजे तर तुम्ही थोडंफार आणून पहा, पण विजय सोडू नका. जिथं तुम्हाला पाणी कमी आहे किंवा पाणी नाही अजिबात आणि ओलीवर तुम्हाला हरभरा करायचा आहे तिथं विजयला तोड आजही नाही. टेम्परेचर रेजिस्टन्स आहे त्याच्यात. कारण ही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खरीपात सुद्धा लावलेली आहे आणि अगदी उन्हाळ्यात सुद्धा लावलेली आहे. तर इतर कुठल्या जातीपेक्षा ही जसा पाण्याचा ताण सहन करते त्याचप्रमाणे ही उष्णतेचा ताण पण सहन करते. कारण जानेवारी-फेब्रुवारीच्या पुढं आपल्याकडे अगदी उन्हाळा सुरू होतो, 15 जानेवारीच्या पुढं. मग उशिरा जर कोणी पेरणी केली असेल, काही लोक कापूस काढल्यानंतर लावतात, काही लोक ऊस तोडल्यानंतरही हरभरा लावतात. का तर बिवड चांगला होतो. लावायचंच ना तर मग विजय लावा. मग विजय लावा. विजय तुम्हाला मशीननी काढता येणार नाही कारण तिची उंच वाढत नाही. तिचं गुणधर्मच आहे की ती जमीन सगळी झाकून टाकते. माती दिसतच नाही, तर सूर्यप्रकाश मातीला पोहोचतच नाही इतकी ती झाकून टाकते आणि म्हणून ती ड्राऊट रेजिस्टंट आहे.